तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आज आम्ही बनवणार आहे पुरणपोळी। तर आई माझी पुरणपोळी बनवणार आहे। तर पुरणपोळीसाठी जे पुरण आहे ते रेडी आहे। तर आता हे कसं रेडी केलंय, कसं काय काय आम्ही पुढचं प्रोसेस केलंय ते तुम्हाला सगळं या व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे। तर चला मग आपण बघूया। तर अगोदर पुरणपोळी करता आपण पीठ मळून घेऊया। तर अर्धा किलो पीठ घेतलंय, अर्धा किलो डाळच्या हिसपानी, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतले आणि एका साईडला तेल पण तापत ठेवलंय। तर तेल तापून झालं की गॅस बंद करून घेते आणि अशा प्रकारे पिठावर तेल टाकून घेते। थोडंसं मीठ पण घातलंय। तर आता चला आपण पीठ मळून घेऊया। तर बघा आई कशा प्रकारे पीठ मळत आहे। थोडंसं त्याच्यामध्ये ऑइल पण आपण ॲड करू आणि पीठ मळून घेऊया। तर आता मी तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे, ज्याच्याने तुमच्या पोळ्या एकदम सॉफ्ट आणि फ्लफी होतील, ते म्हणजे हे पाणी। तर थंड्या पाण्यामध्ये आपण पिठाला 10 ते 15 मिनटं, जोपर्यंत आपले डाळ शिजत नाही तोपर्यंत आपण त्याला भिजून घेऊया। तर अशा प्रकारे माझं भिजून झालं, 10 मिनटं झाले की मग आपण त्याला परत एकदा मळून घेऊया। म्हणजे हा जर प्रोसेस तुम्ही केला ना तर तुमचे जे पोळ्या आहेत ना एकदम सॉफ्ट लागतील, सॉफ्ट होतील आणि खायला पण मज्जा वाटेल तुम्हाला। तर चला आता आपण पुरणपोळी करता आपण अगोदर डाळ घेऊया। आम्ही अर्धा किलो डाळ घेतले आणि मग आता ह्याला 3-4 शिट्ट्या लावून घेऊया। नाही किती ग? 3-4 शिट्ट्या लावूया। कारण तांबे आमच्या ग्लासाच्या साईजचा आहे। तर लाव शिटी। आईला कुकर लावता येत नाही बोलते बघा, आणि चालले पोळी बनवायला। आता तुम्ही बघा, बघायचं लागली हो, लावता तर येते, मग लाव, पेटो गॅस आणि कर चालू। नाही उडणार, बरोबर लागले का बोलते बघा। नाही तर बाई फूट कर नाही उडणार। तर इथं 4 शिट्या झाल्या, तर आपण याचा गॅस बंद करून घेऊया। तर डाळ शिजून झाली आहे। तर आता आपण त्याला चाळणीमध्ये, म्हणजे त्याचं जे पाणी आहे ते एक्स्ट्रा काढून घेऊया आणि मग त्याला एका परातामध्ये असं आपण काढून घेतो। आणि अर्धा किलो डाळीला अर्धा किलो गूळ घ्या तुम्ही, म्हणजे गोडपाना त्याचा बराबर वाटेल तुम्हाला खाताना। तर गूळ पण आम्ही कापून घेतलाय, तर ते पण त्याच्यामध्ये ॲड करतो। तर आता ह्याला एक जीव करून घेऊया आपण, आणि आम्ही टोपामध्ये याला थोडंसं शिजून घेतो, म्हणजे जे गूळ आणि डाळ आहे ना ते एकदम व्यवस्थित एक जीव होणार। तर तुम्ही बघा अशा प्रकारे मी टोपामध्ये त्याला शिजून घेत आहे। आणि मग वेलची आणि जायफळ नाही, त्याला या असं म्हणजे थोडंसं आटलं आपलं डाळ, डाळीला आणि गुळाला आम्ही आटून घेतलंय, म्हणजे ना जे गुळ आणि डाळ आहे ना एकदम बराबर मिक्स होते आणि मग गोडपणा पण त्याचा वाढते। तर मी आटून घेतलंय। आता आपण त्याला असं चाळून घेऊया। तर आई चाळत आहे बघा। तर आता आपण पोळी लाटून घेऊया। तर बघा तुम्ही आई कसं त्याला कशा प्रकारे पोळी लाटून घेते। तर पोळी लाटून झाली तर तव्यामध्ये तूप घाला आणि असं त्याला परतून उलटपलट करून शिजून घ्या पोळीला। तर मस्तपैकी फुगले आणि यम्मी पण झाले। तर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या परी किचनला, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा। तर
धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. तुमचा दिवस सुखाचा जाओ.